लाल बहादूर शास्त्री विद्यालय अर्जुनी या शाळेसाठी राजे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ई लर्निंग किट प्रदान कार्यक्रम करण्याचे आयोजन करण्यात आले ते 13 ऑक्टोबर 2022ला। या कार्यक्रमासाठी उपस्थित सौभाग्यवती नवोदिता गाडगे वहिनी त्यांनी प्रथमतः या ई लर्निंग किटचे प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले आणि त्यानंतर प्रत्यक्षात त्याची कार्यवाही सुरू करण्याचे काम सुरू झाले। शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखवले। त्यानंतर नवोदिता वहिनीसाहेब यांनी सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांना या ई लर्निंग किटचा कशा प्रकारे उपयोग होईल आणि भविष्य काळामध्ये आपल्या समोर बसलेली ही जी पिढी आहे या पिढीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास भविष्यामध्ये हे विद्यार्थी कोठेही कमी पडणार नाहीत अशा प्रकारची एक ग्वाहीच दिली। आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वजण माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे असं फक्त म्हणत असतो, पण त्याची अंमलबजावणी करायचं काम राजे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समिती यांनी करायचं ठरवले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली। अर्जुनीसारख्या चारही बाजूनी कर्नाटक असणाऱ्या आणि एकच महाराष्ट्राचं कागल तालुक्यातील गाव असूनसुद्धा, अगदी छोटं गाव असूनसुद्धा वहिनीसाहेबांनी प्रत्यक्षात स्वतः येऊन या ई लर्निंग किटचे उद्घाटन केले आणि सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणचे विद्यार्थी माहिती तंत्रज्ञानामध्ये चांगल्या प्रकारचे घडावेत अशा प्रकारचा शुभ संदेश सर्वांनाच देण्याचं काम केले। खऱ्या अर्थानं राजे फाउंडेशननं आमच्यासारख्या सर्वसाधारणपणे 110 शाळांच्यापर्यंत हे किट पोचवण्याचं काम केलेलं आहे। यानंतर प्रत्यक्षात आमच्या कागल तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय सुशील संसारे साहेब यांनी प्रत्यक्षात या वर्गाला भेट देऊन प्रत्यक्षात विद्यार्थी कशा प्रकारे ह्या किटचा वापर करतात याची पाहणी केली। आणि ही पाहणी करत असताना त्यांनी संपूर्णपणे हे काम कसं आहे, यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि विद्यार्थी त्याचा कशा प्रकारे वापर करतात यासुद्धा गोष्टी त्यांनी पाहिल्या। आणि त्यांनीसुद्धा राजे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समितीला शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांचे देखील या ठिकाणी कौतुक केले। अशा प्रकारचे अधिकारी आम्हाला लाभल्यामुळं आम्हाला देखील राजे फाउंडेशनने केलेलं कार्य त्यांच्यासमोर मांडण्याची एक सुवर्ण संधी या निमित्तानं मिळाली। यावरती 1ली ते 10वी ह्या सॉफ्टवेअरचा सर्वच विद्यार्थी, वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिकायचं आणि आपण मोठं व्हायचं असं एक स्वप्न उराशी बाळगून अगदी भविष्य काळामध्ये या ठिकाणचे विद्यार्थी चांगल्या प्रकारचे घडण्यासाठी राजे फाउंडेशनने केलेलं हे जे ई लर्निंग प्रदानचा कार्यक्रम आहे हा निश्चितपणानं भविष्य काळासाठी एक चांगल्या प्रकारे दिशादर्शी ठरेल अशा प्रकारचं मत माननीय BDO साहेब सुशील संसारे यांनी मांडले। राजे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समिती यांचं कार्य सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे। प्रत्यक्षात विद्यार्थी या गोष्टी कशा प्रकारे वापरतात हे आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळेल। अगदी त्या संगणकासारखा त्या अँड्रॉइड टीव्हीचा वापर करून विद्यार्थी यावरती परीक्षा, खेळ किंवा मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम त्यामधील इयत्ता निवडून त्याप्रमाणे आपल्याला आवश्यक असणारा विषय आणि त्या विषयामधील परीक्षा किंवा त्यांना वाटत असलेल्या गोष्टी स्वयंमाध्यमातून शिकू शकतात। आणि त्यांना देखील या गोष्टी वापर करत असताना त्याची कधीही त्यांना भीती वाटत नाही। म्हणजे त्या संगणकाशी, या अँड्रॉइड टीव्हीशी खऱ्या अर्थानं त्यांनी एक खूप चांगल्या प्रकारे मैत्री केलेली आहे। कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जरी चूक झाली किंवा बरोबर झाले तर त्या ठिकाणी सॉफ्टवेअरमध्येच ह्या गोष्टी मांडलेल्या असल्यामुळं आणि इथं कुठेही ऑनलाईन आपल्याला यावं लागत नाही। कारण खऱ्या अर्थानं हे ऑफलाईनला चालणारं एक अतिशय चांगल्या प्रकारचं सुंदर असं हे
कॉम्किन कंपनीचं सॉफ्टवेअर की जे राजे फाउंडेशननं पुरवलेलं आहे. धन्यवाद. राजे फाउंडेशन मार्फत लाल बहादूर शास्त्री विद्यालयासाठी जो ई लर्निंग किट संच प्रदान करण्यात आलेला आहे, त्या किटमध्ये सॉफ्टवेअरमध्ये 1ली ते 7वी व 1ली ते 10वी अशा प्रकारचे सॉफ्टवेअर उपलब्ध असून 1ली ते 7वी या विद्यार्थ्यांना त्या किटचा फार चांगला उपयोग होत आहे. त्याचा उपयोग आमच्या शाळेसाठी चांगल्या प्रकारे चाललेला आहे. वरील वर्गाच्या विद्यार्थ्यांना देखील त्याचा उपयोग होतो. राजे फाउंडेशन व जिजाऊ महिला समिती यामार्फत कागल तालुक्यामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये जो या ई लर्निंग किटचा चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे, अशाच प्रकारच्या शैक्षणिक कार्यामध्ये राजे फाउंडेशन व जिजाऊ महिला समितीच्या मार्फत जिल्ह्यामध्ये या सर्वांचा उपयोग व्हावा आणि सॉफ्टवेअर सर्व जिल्ह्यामध्ये पोहोचावेत व राजे फाउंडेशनचा हातभार त्यामध्ये असावा, अशा या अर्जुनीच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षी 13 ऑक्टोबरला आमच्या लाल बहादूर शास्त्री विद्यालय अर्जुनी या शाळेसाठी ई लर्निंग संच देण्यात आला आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन नवोदिता वहिनी साहेब यांनी केलं. आणि त्यानंतर आजपर्यंत म्हणण्यापेक्षा यानंतरच्या सुद्धा काळामध्ये ऑफलाईनला सुरू असणारे हे सॉफ्टवेअर असल्यामुळं त्याचा निश्चितपणे विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे या उपक्रमासाठी आमच्या कागल तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय सुशील संसारे साहेब यांनी प्रत्यक्षात भेट देऊन विद्यार्थी कशा प्रकारे याचं ऑपरेटिंग करतात याची पाहणी केली आणि त्यांनी देखील समाधान व्यक्त केलं. त्याचप्रमाणे पंचायत समिती बुद्रगडचे माननीय गावडे साहेब हे देखील BDO साहेब यांनी त्यांच्या समवेत कृषी विस्तार अधिकारी अभिजित पाटील आणि आमचे तत्कालीन डेप्युटी सरपंच माननीय सुनील देसाई हे येऊन त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी देखील राजे फाउंडेशननं अशा प्रकारचा उपक्रमांनी तो देखील सर्वसाधारणपणे 110 शाळांच्यापर्यंत अशा प्रकारची किट देणं म्हणजेच यानंतरच्या काळामध्ये अखंड कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांसाठी अशा प्रकारचे संच आपल्याकडून उपलब्ध व्हावेत आणि आपण अशा प्रकारे संच दिल्यामुळे खऱ्या अर्थानं माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होताना दिसत आहे. राजे फाउंडेशन त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ महिला समिती यांना आमच्या शाळेच्या वतीनं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.